रुपाली चाकणकरांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय। चाकणकरांच्या संदर्भात योग्य वेळेला बोलेन असं तटकरे म्हणतात। मला माझं बोलण्याचा घटनेने अधिकार दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन। मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं तर नक्कीच बोलेन। धन्यवाद। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेली आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कुणाचा विश्वासही नाही, परंतु अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या निवासस्थानाबाहेर केलेला जादूटोणा तसंच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती समोर येत असल्याचं पाहता हे प्रकरण खूपच भयंकर असल्याचं रोहित पवार देखील एक्सवर आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? आणि या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले होते? असे अनेक प्रश्न त्यांनी आता उपस्थित केलेले आहेत। 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का याचा तपास होणं गरजेचं आहे असंही ते म्हणतायत। सुनित्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही असं सुद्धा आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतायत। खरात प्रकरणामध्ये आता आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025ला सहयोग सोसायटी परिसरात अघोरी पूजेचा प्रकार घडल्याचं मिटकरी दावा करतायत। अशोक खरात यांच्या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या असा सुद्धा त्यांनी आरोप केलाय। खरातच्या आश्रमातल्या पुजाऱ्यांचे सीडीआर काढा। 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरम्यानचे हे सीडीआर काढा अशी मागणी मिटकरींनी केलेली आहे। सीडीआर काढल्यास दादांचा घात कसा झाला हे स्पष्ट होईल असा दावा देखील मिटकरी करताय। तर रुपाली चाकणकरांना ताबडतोब बडतर्फ करावं अशी रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे। या रॅकेटच्या करत्या करवित्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच आहेत आणि त्यामुळे त्यांना तातडीनं बडतर्फ करावं अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे। रुपाली चाकणकर यांच्यामुळे महाराष्ट्रात भोंदूबाबांनी अत्याचार केले, त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांना सहआरोपी करावं आणि अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकारे सहकार्यच केलंय मुख्यमंत्र्यांनी, त्यामुळे चाकणकरांना ताबडतोब बडतर्फ करावं अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी पहिलं त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातल्या महिलांना वाटेल की बाबा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना लायसन दिले की आयोगावर बसा आणि महिलांचे बलात्कार करा, त्यांना ते मूत्र पाजा, बेशुद्ध करा, कारण का या भोंदूबाबाचे कनेक्शन्स अजून रोज उद्या तुम्हाला कळतील आणि त्यांच्यामुळं महाराष्ट्रातील जर माता भगिनी भयभीत होणार असतील तर त्यांना तातडीने त्या पदावरून मुक्त करणे, त्यांना या गुन्ह्यात घेणे, त्यांची चौकशी करणे, कारण का पदावर असेपर्यंत चौकशी होऊ शकत नाही। आयोगाच्या अध्यक्षांना सहआरोपी करावं। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कवितेच्या माध्यमातून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केलेली आहे। सावित्रीची लेक जिथं भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली असं म्हणत अमोल कोल्हेंनी खरमरीत टीका केली आहे। महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला। महिला आयोगातल्या जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याचा पाटील हा पितृतुल्य झाला। त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली, त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली। सामाजिक, कौटुंबिक की वैयक्तिक सगळी सीमारेषाच पुसट झाली। काठी आधाराची होती खरी, काठी आधाराची होती खरी, पण स्वार्थापायी मोडून पडली। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्याची पुन्हा एकदा शिळा झाली। सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली,
गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.